गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज की नाही रातच्या टिफिनला मी इकडे शिमला मिरच करते आणि शिमला मिरच एकच घेतलेली, त्यामध्ये अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा असं घालणार आहे मी. खूप छान होते तशी, आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायचं त्यामध्ये. तर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, त्याचा कूट करून घेतलेला होता मी आधीच. आणि शिमला मिरचनं आपण डाळीचं पीठ लावून पण करतो, ती पण छान होते. मी बऱ्याच वेळा व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा, शॉर्ट्स किंवा लॉंग व्हिडिओमध्ये असेलच. आणि डाळीचं पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ वगैरे घालून तशी पण छान होते. त्यानंतर जर का आपण भरून केली ना तशी पण छान होते. आणि भरून करायची असेल ना शिमला मिरची, तर त्यामध्ये की नाही कांदा टोमॅटो पण घालायचा, छान असं तेलामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचा. आणि शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा कूट असं करून त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो घालायचा, खूप छान होते तशी पण. तर म्हटलं चला आज की नाही, त्याला म्हणजे शिमला मिरची एवढी आवडत नाही राजला, पण तो खाऊन घेतो, मग म्हटलं चला करूया आता. तर इकडे आता कापून घेतलेले शिमला मिरच, टोमॅटो आणि कांदा असं कट करून घेतलं. त्यानंतर आता तेल घातलेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी याची फोडणी द्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला बेसिकचे मसाले घालायचे, लाल तिखट, हळद आणि लसणाची पेस्ट वगैरे. आणि त्यानंतर मस्त अशी आपली शिमला मिरच रेडी होणार आहे. एक 5-7 मिनिटं तिला छान वाफून घ्यायची. आणि टोमॅटो घातल्यामुळे ना खूप छान अशी टेस्ट येते बरं का शिमला मिरचला. तर इकडे आता माझं तेच चाललं होतं, फोडणी देणं. आणि एका बाजूला म्हटलं चला कणिक वगैरे पण करून घेऊया, म्हटलं फोडणी बसेल तोपर्यंत. पण थोडीशीच भाजी करायची होती, मग म्हटलं चला भाजी पण इकडे मस्त अशी रेडी झालेली बघा, राजपुरतीच केली अगदी थोडीशी. त्यानंतर म्हटलं चला आता पटापट इकडे पोळ्या पण करून घेऊया. आणि ते झालं माझं पोळ्या वगैरे पण करून, आणि इकडे आता टिफिन माझा रेडी झालेला आहे. तर म्हटलं आज ना केसांना पण मला तेल लावून घ्यायचं होतं, आणि त्यानंतरच मला केस वगैरे वॉश करायचे होते, म्हणजे अंघोळीला पण जायचं होतं. म्हटलं सकाळीच लावूया, म्हणजे कसं बाकीचं आवरेपर्यंत 1-2 तास तेल राहतं केसांवर. तर ते पण करणार आहे मी, कसं करणार आहे दाखवणारच आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. त्यानंतर आता इकडे स्वयंपाक झाला होता, म्हटलं चला आपलं रोजचंच रुटीन, गरम पाणी घेऊया म्हटलं. गरम पाणी केलं किटलीत, आणि म्हटलं त्याच्यामध्ये ना लिंबू वगैरे पिळून घेऊया म्हटलं. नाहीतर मग बडीशोप वगैरे पण काही वेळा घालून घेत असते मी. बडीशोप थोडीशी भाजून घ्यायची आणि ती घ्यायची त्यामध्ये टाकून, किंवा मग उकळून घ्यायचं बडीशोप टाकून पाणी, तसं पण चालतं. पण या ठिकाणी मी गरम पाणी घेते, त्यात अर्धी लिंबाची फोड अशी पिळून घेत असते. आणि तेच आता चाललं होतं माझं. आणि म्हटलं चला एका बाजूला चहा पण ठेवून देऊया, म्हणजे इकडे पाणी वगैरे घेतलं का तोपर्यंत हळूहळू चहा पण होऊन जातो कमी गॅसवर. तर पाणी गरम झालंय आता, आणि तेच घेते मी. सकाळी सकाळी इतकं छान आणि फ्रेश वाटतं ना, गरम पाणी घेतल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. तर इकडे आता चहा वगैरे पण करायला ठेवलेला होता. म्हटलं तोपर्यंत त्या राजची ना म्हणजे व्हॅन यायची वेळ झाली होती, तर राज म्हटलं खाली जाऊया, मला सोडायला चल. तर मग चहा राहिलाच माझा, आणि मग गेलो खाली. त्यानंतर आले वर, चहा वगैरे घेतला, आणि म्हटलं चला आता केसांना तेल वगैरे करून घेऊया म्हटलं. तर इकडे ना मी माझ्या केसांना कुठलंच वेगळं ऑइल वापरत नाही, मी फक्त कोकोनट ऑइलच लावते बरं का. तर या ठिकाणी आता तेल घेतले आपण, आपल्या पूर्ण केसांना पुरेल एवढं तेल आपल्याला घ्यायचं आहे. आपण जास्तीचं पण करून ठेवतो. आणि एका मागच्या व्हिडिओत पण मी टाकलेला होता, म्हणजे हे टाकले मी की त्यात काय काय घालते असं केसांना तेल वगैरे लावताना. तर आज म्हटलं चला पुन्हा डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करू, कारण मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकला होता, कदाचित तुम्ही बघितला नसेल. तर इकडे आता तेल घेतलंय, त्यामध्ये आपल्याला ना 4-5 लवंगा घालायच्या आहेत. आणि लवंगा घातल्यानंतर आपल्याला कापूर पण घालायचं आहे त्यामध्ये. कारण आता ना या पावसाळ्यामुळे ना केसांमध्ये अशी खाज येते, काही वेळा पुरड पण होतात, आणि इकडे थोडंसं दमट हवामान होऊन जातं, पाऊस म्हणजे रोजच पाऊस चालू होता आता मागे, त्यामुळे. आणि माझ्या केसांना ना तेल पण लावणं होतच नव्हतं माझं, थोडंसं कामाच्या गडबडीत, आणि थोडंसं लोड जास्त असल्यामुळे ना केसांना तेल न लावताच मी 1-2 वेळा केस वॉश केले होते. मी कधीच तसं करत नाही, पण आता सध्या ना तसं करायला लागलं मला 1-2दा. मग मला ते थोडं टेन्शन आलं की अरे केस वगैरे आपले गळतील, असं गळायला लागतील म्हटलं. बिना तेलाचे आपण धुतोय, शॅम्पू करतोय तर. मग आता इकडे गरम करून घेतलं कापूर, लवंग आणि तेल. आणि थोडं गार झाल्यानंतर, म्हणजे कोमट झाल्यानंतर आपल्याला केसांमध्ये लावायचं. असं 2 बाजूला पार्टिशन करते मी मधोमध, आणि छान हाताने असं लावून घेत असते. तर मस्त असे सगळ्या, म्हणजे खाली स्कॅल्पला लावायचं आपल्याला, सगळ्या मुळांना लागलं ना की छान असं डोकं शांत वाटतं. आणि मी की नाही आज केस म्हणजे धुणारच नव्हती, की मला असं वाटलं नाही की आपण 2-3 वेळा लावलेलं नाही तेल, तर म्हटलं याला 1 दिवस तरी राहू द्यावं, नंतर उद्या धावं म्हटलं, धुवून घ्यावं म्हटलं. तर म्हणून मग मी ना आज फक्त चांगलं लावून घेणार आहे, मस्त हेड मसाज करणार आहे, आणि वरती बांधून घेणार आहे, आणि उद्या मग केस धुवेल म्हटलं. त्यानंतर मग काय फ्रेश वगैरे झाले, आणि आले किचनमध्ये. केस मस्त वर बांधून घेतले. म्हटलं चला आज की नाही आहोंच्या टिफिनला मी कारल्याची भाजी देणार होती, आणि कारले उकळून घेतले छान पाण्यामध्ये. त्यानंतर इकडे कांदा, खोबरं, आणि त्यानंतर
शेंगदाणे असं वाटण तयार करून घेतलं. त्यामध्ये बेसिक्स आपले मसाले, लाल तिखट वगैरे ते सगळं घातलं आणि थोडंसं मी परतून घेत असते. आणि ना टिफिनला आज मला मिक्स डाळींची खिचडी पण द्यायची होती आणि त्याची पण इकडे तयारी चालली होती. इकडे कारले शिजलेत, मधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या. वाटण पण आपलं हे गार झालेलं आहे आणि ते मी आता ठेवलेत मस्त भरून कारले एका बाजूला आणि एका बाजूला आपली खिचडी पण रेडी झालेली आहे मस्त मिक्स डाळींची. म्हटलं मुलांनाही होईल दुपारी खायला. इकडे टिफिन रेडी केला आहोंचा आणि टिफिन पण तयार केला आणि म्हटलं चला आजची कामं इकडेच आपली आता झालेली आहेत किचनची. त्यानंतर मग इतर कामं किचन क्लिनिंग वगैरे सगळं करून घेतलं ना की त्यानंतर मग निवांत मस्त असं मग मी जेवणाला बसत असते. आणि तरी मग सगळं आवरत आवरत मला 12 होतातच, 11:30-12 होऊनच जातात आणि राज पण यायची वेळ होऊन जाते. तो जवळजवळ 12:30-1 पर्यंत येतो घरी. म्हटलं चला आता निवांत मस्त जेवण करून घेऊया म्हटलं. मग थोडा कुकरच मी ठेवला होता गॅसवर, थोडी गरम करूया म्हटलं, कारण ना मला ना गरम गरम खिचडी खायची असते. पण तसं होतच नाही बऱ्याच वेळा. म्हणजे गार झाल्यावरच मला मिळते खायला. आज दुपारच्या वेळी जर का केली तर म्हटलं चला थोडी गरम करूया तिला. आणि शिटी वगैरे नसते घ्यायची आपल्याला, फक्त गरम करायची आणि थोडी हवा निघायला लागली का लागलीच बंद करून द्यायचा गॅस, म्हणजे छान गरम होऊन जाते खिचडी. तर इकडे आता माझं तेच जे सगळं बनवलेलं होतं सगळेच मेनू मी घेत असते. म्हणजे सगळ्यांच्या टिफिनला ज्या भाज्या केलेल्या असतात ना 2-3, तर त्या तिघी भाज्या मी घेत असते. थोड्या थोड्या उरलेल्याच असतात त्या. आणि जे मग अजून एक्स्ट्राचं काही असेल केलेलं ते पण घेत असते. तर मस्त असं पंचपक्वान्नचं ताटच माझं रेडी होऊन जातं. आणि दुपारी ना सगळे म्हणजे कामं केल्यानंतरच मला जेवण करायला आवडतं. आणि असं पसारा पडला आहे आणि आपण जेवायला वगैरे बसूया असं मला होतच नाही. मला जेवणच जात नाही अजिबात तसं. तर सगळं आवरल्यानंतरच म्हटलं चला. आणि सध्या केली मी आता नाश्ता पण बंद केला आहे. म्हणजे उशीरच होऊन जातो ना मला आवरताना, 10:30 वगैरे होतात. मग असं वाटतं की एवढ्या उशिरा काय नाश्ता करायचा. त्यानंतर मग संध्याकाळी ना बाहेर गेलो होतो, मस्त जेवण वगैरे केलं दुपारीचं. दुपारी लाईव्ह वगैरे पण केली होती मी, बरेच जण जॉईन झाले होते. त्यानंतर संध्याकाळी बाहेर गेलो आणि इकडे हे की नाही ओलं असं जर्दाळूचं फळ आहे, तर ते मला दिसलं. म्हटलं चला नवीनच आहे काहीतरी. इथं फ्रुट्स वगैरे घेतले राजसाठी आणि बरेचसे या ठिकाणी फ्रुट्स छान रिजनेबल रेटमध्ये मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचे पण असतात. तर म्हटलं चला त्याच्यासाठी घ्यावे म्हटलं मधल्या वेळात खायला. त्याला बरेच दिवस झाले फ्रुट्स मी आणलेच नव्हते, तर म्हटलं चला आता घेऊन येऊया. आणि डाळिंब वगैरे बरंच काही काही घेतलं. तर इकडे आता आजचा दिवस असा काही आमचा गेलेला आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि ब्लॉग थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी, तोपर्यंत बाय.